डिझेल. अरे या खोक्या सरकारचं करायचं काय? खताचे भाव कमी, खताचे भाव कमी, पेट्रोल डिझेलचे भाव कमी, पेट्रोल डिझेलचे भाव कमी. अरे मोदी सरकारचं करायचं काय? अरे सरकारचं करायचं काय? शेतकऱ्यांच्या पिकाला भाव, शेतकऱ्यांच्या अरे या मोदी सरकारचं करायचं काय? शेतकऱ्यांना मुबलक डिझेल. काय सांगाल तुम्ही आंदोलन केलंय, काय प्रमुख मागण्या आहेत तुमच्या? आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे की शेतकऱ्यांना सरसगट शासनाने जी 2 लाख रुपयाची कर्जमाफीची घोषणा केलेली आहे ती शेतकऱ्यांना तात्काळ मिळावी. शेतकऱ्यांना येणाऱ्या काळामध्ये पेरणी करावं लागणार आहे, त्यामुळं तात्काळ कर्ज उपलब्ध करून द्याव. शासनाने शेतकऱ्याच्या पाठीमागं खंबीरपणानं उभं राहिलं पाहिजे, हीच ती वेळ आहे. आणि त्याच्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सज्ज आहे. कांद्याला भाव नाहीये आपल्या या ठिकाणी कांद्याच्या संदर्भात सुद्धा सध्या 5 रुपये किलो भाव आहे. शासनाने 12 रुपये किलोची घोषणा केली, परंतु त्या घोषणेनं काही होणार नाही. शेतकऱ्यांना 25 रुपये किलो प्रमाणे त्यांनी खरेदी केली पाहिजे आणि 1500 रुपये याप्रमाणे त्यांनी अनुदान दिलं पाहिजे किलो मागे, क्विंटल मागे. ही आमची प्रमुख मागणी आहे. शेतकऱ्याच्या मागणीसाठी लढत आहात, परंतु मात्र तुमच्या आंदोलनाला काही फारसा हे दिसत नाही, अपेक्षित असा प्रतिसाद दिसत नाही. नाही, शिवसैनिकांनी पाठ फिरवलेली नाही. सध्या हंगामाचे दिवस आहे, शेतीमध्ये मशागतीचं काम चालू आहे, शेतकऱ्यांचा जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि जो शिवसैनिक आहे तो सुद्धा शेतकरीच आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये मशागतीचे कामं चालू असल्या कारणामुळं, त्याचबरोबर डिझेलसाठी शेतकऱ्यांचे भांडणं सुरू आहेत. शेतकऱ्याला शेतामध्ये नांगरटी करायची तर डिझेल मिळायला तयार नाही, पंपावर जाव तर तिथं अडचण व्हायला लागली, त्याच्यासाठी भांडणं व्हायला लागले. या सर्व बाबी त्यासाठी जबाबदार आहे. गटबाजी असू शकते का? नाही, गटबाजी काहीच नाही. आम्ही सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आणि गटाचे लोक आहे, त्याच्यामुळं अंतर्गत गटबाजीचा काही प्रश्न नाही. तुम्ही शेतकऱ्याच्या मुद्द्यावर लढताय, मात्र जालन्यामध्ये अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना खत मिळत नाही. आता कृषी विभागाच्या 2 कारवाया झाल्या, त्यामुळे बोगस आणि अनधिकृत खत असले समज तो मुद्दा आहे की तुमच्या आंदोलन? माझ्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांच्या खताचा सुद्धा मुद्दा आहे. आम्ही शिवसेनेच्या तर्फे शेतकऱ्यांना खत मिळाव, विदाऊट लिंकिंगचं मिळाव आणि रास्त भावामध्ये मिळाव. सध्या लूट चालू आहे शेतकऱ्यांची. मोंढ्यामध्ये जवळपास 1762 बॅग बोगस खत पकडल्या गेलं. त्याचबरोबर 400 रुपये अति म्हणजे पेक्षा जास्त वाढीव भावानं खताची विक्री व्हायला लागली. माझं कृषी विभागाला आणि जिल्हा प्रशासनाला आव्हान आहे की त्यांनी या बाबीकडे लक्ष द्यावं, अन्यथा मग आम्हाला शिवसेनेच्या माध्यमातून रुग्ण हातात घेऊन कार्यक्रम करावा लागेल. पाहिलं आपण तर भरारी पथक असते कृषी विभागाचे. मे महिन्यामध्ये दरवर्षी कारवाई होती, पण जेव्हा मेन सीझन असतं तेव्हा काही कारवाई होती इथं काय? त्याविषयी काय सध्याच्या घडीला कृषी विभागाचं असं झालेलं आहे की भरले अब्दुल्ला गुड थैली में, त्या पद्धतीनं त्यांची लूटमार चालू आहे. ते दुकानवर जातात, आपण जर त्यांना दुकानाचे नावं दाखवले, त्या दुकानवर जाऊन ते कारवाईच्या नावाखाली मलिदा लाटून मोकळे व्हायला लागले. आणि हे सर्व या ठिकाणी निर्डावलेल्या प्रशासनामुळे घडायला लागलं. प्रशासनानं खऱ्या अर्थानं या बाबीची गंभीर दखल घेतली पाहिजे, नाहीतर मग आता मी सुद्धा सभापती राहिलेलो आहे. कृषी सभापती म्हणून काम करत असताना मी शेतकऱ्याला बांधावर खत देण्याचा कार्यक्रम हातामध्ये घेतला होता. त्याची अंमलबजावणी खऱ्या अर्थानं शासनानं केली पाहिजे. आम्ही या बाबतीमध्ये जिल्हाधिकारी महोदयांची भेट घेऊन त्यांना शेतकऱ्यांच्या आणि सामान्य जनतेच्या भावना कळवणार आहे. ओके साहेब, एक शेवटचा प्रश्न आहे.
गेल्या 3 वर्षामध्ये जवळपास 301 सोयाबीनचे नमुने जे आहेत ते बोगस आढळून आले, पण त्या कंपन्यांवर काही कारवाई झाली नाही. आता खरीप हंगाम तोंडावर आहे, पुन्हा जेव्हा फसवणूक होईल तेव्हाच कारवाई करायची का? मग हीच बाब जे आहे तर कृषी अधीक्षक कार्यालयाने गांभीर्याने घेतली पाहिजे. खरं म्हणजे पूर्वी काय होतं, जिल्हा परिषदकडे हे सर्व अधिकार होते, पण अधिकार काढून घेण्याचं काम झालं. पंचायत राजमध्ये दिलेले जे अधिकार होते स्थानिक स्वराज्य संस्थेला ते शासनाने कमी केले आणि ज्यांच्याकडे हे अधिकार दिले ते म्हणजे काम करायला तयार नाही, ते फक्त आपलं माल जमा करण्यामध्ये लागलेले. आणि या जिल्ह्याच्या राजकारणामधले जे पुढारी आहेत त्यांचं असं झालं का सियासत मुफलिसों पे या एहसान करती है, आंखें निकाल लेती है और चष्मे दान कर देती है. कोणत्या स्वरूपात तुम्ही आज आंदोलन केलेलं आहे? कोणत्या स्वरूपात आंदोलन केलं? आमचं हे आंदोलन या ठिकाणी धरणे आंदोलन आणि रस्ता रोको या पद्धतीचं आहे. जर आता शासनानं आमच्या या सर्व मागण्यांचा विचार केला नाही तर आगामी काळामध्ये याही पेक्षा तीव्र पद्धतीनं मग शिवसेनेच्या स्टाईलमध्ये आंदोलन होईल आणि त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील. शिवसेनेच्या वतीने आता शेतकऱ्यांच्या मागणीसाठी या ठिकाणी आंदोलन करतायत. मात्र गेल्या 4 दिवसापासून एक शेतकरी शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झटतोय. आजपर्यंत तिथे कुणी तुमचे लोकप्रतिनिधी नाही, आम्ही जाऊन त्यांची भेट घेऊ, त्यांच्याशी चर्चा करू, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पाठीमागं खंबीरपणानं उभी आहे. प्रसंगी वाटेल ते करण्याची आमची तयारी आहे. आणि